नमस्कार. भूगोलाच्या पेपरमध्ये हमखास गुण मिळवून देणारा एक प्रश्न असतो, तो म्हणजे क्षेत्रभेटीवरचा. आता हा विषय फक्त पाठ करायचा नाहीये, तर तो नीट समजून घ्यायचा आहे. चला तर मग आज आपण याच महत्त्वाच्या विषयाची तयारी करूया. एक साधा प्रश्न आहे, भूगोल म्हणजे फक्त पुस्तकं आणि नकाशे वाचणं का? म्हणजे खरंच भूगोलाचा अभ्यास असा चार भिंतींच्या आत बसून होऊ शकतो असं वाटतं? याचं उत्तर आहे नाही, अजिबात नाही. भूगोल शिकण्याची खरी मजा आहे ना, ती बाहेर पडून प्रत्यक्ष अनुभव घेण्यात आहे. हे बघा, हे विद्यार्थी नळदुर्ग ते अलिबागच्या प्रवासात आहेत. ते डोंगर, माती, तिथली माणसं सगळं काही प्रत्यक्ष बघत आहेत. पुस्तकात जे वाचतो ना, ते इथे खरोखर जिवंत होतं. ओके, तर मग कुठल्याही प्रवासाला निघायच्या आधी तयारी तर करावीच लागते, बरोबर? आणि यशस्वी क्षेत्रभेटीसाठी तर पूर्वतयारी खूपच महत्वाची आहे. चला बघूया काय काय तयारी करायची असते. बरं, आता विचार करा की तुम्ही तुमची बॅग भरताय. मग एक चांगल्या यशस्वी क्षेत्रभेटीसाठी आपल्यासोबत काय काय असायला हवं? चला एक एक करून बघूया. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक वही आणि पेन. आता तुम्ही म्हणाल, हे कशाला? तर बघा, तुम्ही जे काही पाहाल, जे अनुभवाल, ते लगेचच लिहून ठेवलं ना की नंतर अहवाल लिहिताना खूप मदत होते. एकही मुद्दा सुटत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे नकाशा. नकाशाशिवाय प्रवास कसा करणार? आपला मार्ग कोणता आहे, आजूबाजूला डोंगर आहेत की पठार आहे, हे सगळं समजून घेण्यासाठी नकाशा खूप गरजेचा आहे. आपण नक्की कुठे आहोत हे कळायलाच हवं ना. आणि हो, निरीक्षणासाठी ही दोन साधनं तर पाहिजेतच. म्हणजे दूरवरची एखादी गोष्ट, एखादा किल्ला बघायचा असेल तर दुर्बीण, आणि प्रवासात दिसणारे महत्त्वाचे बदल, वेगळ्या प्रकारची घरं, वनस्पती यांचे फोटो काढण्यासाठी कॅमेरा. हे फोटो नंतर अहवालात खूप कामी येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपली सुरक्षा. म्हणून एक फर्स्ट एड किट किंवा प्रथमोपचार पेटी तर बॅगेत हवीच हवी. काही लागलं बिकलं तर लगेच उपयोगी पडते. चला, बॅग भरून झालीये, सगळी तयारी झालीये. आता आपण निघालोय नळदुर्गपासून प्रवासाला. पण हा प्रवास फक्त फिरण्यासाठी नाहीये. आपल्याला काही खास भौगोलिक गोष्टींचे निरीक्षण करायचंय. आता हे जे 6 मुद्दे दिसतायत ना, हे पाठच करून ठेवा. हे तुमच्या अहवाल लेखनाचे मुख्य आधारस्तंभ आहेत. परीक्षेत याच मुद्द्यांवर लिहायचं आहे. प्रवासात आपल्याला भूरचना, जलाशय, वनस्पती, माती, शेती आणि मानवी वस्त्या या सगळ्यामध्ये काय आणि कसा बदल होतोय हेच तर बघायचंय. बघा, पहिला बदल तर लगेच डोळ्यांना दिसतो, तो म्हणजे घरांच्या रचनेत. ग्रामीण भागात आपल्याला दिसतात ती धाब्याची, दगडमातीची घरं. पण जसजसं आपण सोलापूरसारख्या मोठ्या शहराजवळ पोहोचतो, तसतशा उंच उंच सिमेंटच्या इमारती दिसायला लागतात. यावरून आपल्याला शहरीकरण कसं होतं हे स्पष्टपणे कळतं. घरांसारखाच बदल आपल्याला शेतीतही दिसतो. जिथे पाणी कमी आहे, म्हणजे नळदुर्गजवळचा भाग, तिथे कडधान्यांसारखी कमी पाण्यावर येणारी पिकं घेतली जातात. पण सोलापूरच्या पुढे, जिथे उजनीत धरणाचं पाणी मिळतं, तिथे सगळीकडे ऊसच ऊस दिसतो. म्हणजे काय, तर पाण्याची उपलब्धता पिकाचा प्रकार ठरवते. हा खूप महत्त्वाचा मुद्दा. आता आपला प्रवास एका अशा टप्प्यावर आलाय जिथे भौगोलिक बदल खूपच स्पष्टपणे आणि वेगाने दिसायला लागतात. प्रत्येक ठिकाणाचं स्वतःचं असं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. चला तेच पाहूया. सिंहगडावर पोचल्या तर अख्खा भूगोलच बदलून जातो. तोपर्यंत आपण दख्खनच्या सपाट पठारावरून प्रवास करत असतो. पण इथे आपण थेट सह्याद्रीच्या उंच, राखट आणि डोंगराळ प्रदेशात येतो. केवढा मोठा बदल आहे हा! आणि इथे आपल्याला किल्ल्यांच्या प्रकारांमधला फरक समजून घ्यायची एक मस्त संधी मिळते. नळदुर्ग किल्ला होता भुईकोट, म्हणजे जमिनीवरचा किल्ला. त्याचं काम होतं जमिनीवरच्या मार्गांवर लक्ष ठेवणं. तर सिंहगड आहे डोंगरी किल्ला, जो डोंगरावर बांधलाय. कशासाठी? तर संरक्षणासाठी आणि टेहळणीसाठी. हा फरक परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. पण एक प्रश्न पडतो, एवढ्या उंच डोंगरावर पाणी कुठून यायचं? तर याचं उत्तर आहे देवटाके. हे एक नैसर्गिक झऱ्याचं टाकं आहे, जे आश्चर्यकारकरित्या वर्षभर किल्ल्यावरच्या लोकांना पाणी पुरवायचं. खरंच निसर्गाची किमयाच आहे ही. आता जसजसं आपण पश्चिम घाट उतरायला लागतो, तसतसं वनस्पतींमध्ये परत एकदा मोठा बदल जाणवतो. इथे आपल्याला सागाच्या झाडांसारखी दाट पानझडी जंगलं दिसतात. याचा सरळ अर्थ काय, तर हा जास्त पावसाचा प्रदेश आहे. आणि अखेर आपण पोहोचलो आपल्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर, अलिबागच्या किनाऱ्यावर. आणि इथे आपल्याला भेटतो तिसऱ्या प्रकारचा किल्ला, समुद्राच्या आत बांधलेला कुलाबा किल्ला. याला म्हणतात जलदुर्ग. नावावरूनच कळतंय, जल म्हणजे पाणी. जो किल्ला पाण्याने वेढलेला आहे तो जलदुर्ग. ह्याचं मुख्य काम होतं समुद्रातून येणाऱ्या शत्रूंपासून किनाऱ्याचं रक्षण करणं. इथे परत एकदा तोच महत्त्वाचा मुद्दा येतोय,
जो आपण सुरुवातीपासून बघतोय, भौगोलिक परिस्थिती आणि मानवीय व्यवसाय यांचा थेट संबंध. आता समुद्राजवळ राहणारे लोक काय करणार, तर मासेमारी, नारळ सुपारीची शेती आणि पर्यटन, कारण हेच व्यवसाय इथल्या वातावरणाला जुळणारे आहेत. बरं, तर आपला प्रवास पूर्ण झाला, पण काम अजून संपलेलं नाहीये. आता येतो सगळ्यात महत्वाचा टप्पा, ज्यावर तुमचे परीक्षेतले गुण अवलंबून आहेत, आणि तो म्हणजे अहवाल लेखन. आपण जे काही पाहिलं, जे काही शिकलो, ते सगळं आता व्यवस्थित शब्दात मांडायचं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, अहवाल म्हणजे फक्त तुम्ही काय काय बघितलं याची यादी नाही, तर तुम्ही पाहिलेली भूरचना, तिथल्या वनस्पती, तिथलं मानवी जीवन, या सगळ्यांचा एकमेकांशी काय संबंध आहे हे सांगणं म्हणजे अहवाल. आपला पूर्ण प्रवास याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी होता, नाही का? तर मग तुमचा अंतिम अहवाल याच प्रश्नाभोवती फिरायला हवा. प्रवासात तुम्हाला कोणते बदल दिसले, त्या बदलांची कारणं काय होती आणि त्या बदलांचा मानवी जीवनावर काय परिणाम झाला, या सगळ्या मुद्द्यांना एकत्र जोडलं की झाला तुमचा उत्तम अहवाल तयार. लक्षात ठेवा, क्षेत्रभेट म्हणजे भूगोलाला जिवंतपणे अनुभवणं, आणि हाच अनुभव तुमच्या उत्तरपत्रिकेत दिसला पाहिजे. परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.